हाय नमस्कार मित्रांनो, तर मी आलेलो आहे शेतामध्ये, मी आणि सोनाली. तर पाहू शकता सोनाली धने राहिलेली आहे, मी पण धने लावणार आहे. तर पाहू शकतायत आम्ही 5-6 दिवसापूर्वी काही धन्याची लागवड केली ती आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पाचरा टाकलेलं आहे. पाचरा त्यासाठी टाकलेलं आहे, सध्या टेम्परेचर जास्त आहे, खूप ऊन पडतं, त्यामुळं ओलावा धरून राहावा म्हणून आम्ही याच्यावरती पाचरा टाकलेलं आहे. जर आम्ही हे पाचरा जर नाही टाकलं तर ते धने उगत नाहीत, कोथिंबीर उगत नाही, जरी उगली तरी खूप लेट होते, व्यवस्थित उगत नाही. तर पाहू शकतायत 5-6 दिवसापूर्वी टाकलेली कोथिंबीर धने हे उगलेले आहेत. पाहू शकतायत हे धने आता उगलेले आहेत. आता याच्यावरचं सगळं जे पाचरट आहे ना ते काढून टाकायचं आहे. पहिलं आम्ही 1, 2 आणि 3 हे वाफे लावले होते. आता 3 वाफेवरला आम्ही पाचरट गोळा करून साईडला टाकणार आहोत, कारण की 3 वाफे उगलेले आहेत आणि बाकी खाली काही लावलेले आहेत. आणि आता सध्या सोनाली लावित आहे. आज 2-3 वाफे लावणार आहेत आहे मी, आणि त्याच्यावरती पाचरट टाकून ते भिजणार आहेत. आणि जे उगलेलं आहे त्याच्यावरती पाचरट काढून घेणार आहोत आणि नंतर उद्याच्याला सकाळी त्याला पाणी द्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही जर उन्हाळी धने लावित असाल कोथिंबीरसाठी विकण्यासाठी, आणि तुम्हाला वयाचा प्रॉब्लेम जर येत असेल ना, तर ही सिस्टीम खूपच छान आहे. पाचरट गोळा करायचा आहे आणि धने लावल्यानंतर त्याच्यावरतून पाचरट टाकायचं आहे, नंतर पाणी द्यायचं आहे. 5-6 दिवस पाणी द्यायचं आहे. त्याच्यानंतर धने हे उगतात, उगल्याच्या नंतर पाचरट गोळा करून साईडला टाकायचं आहे. तर पाहू शकता ते आम्ही धने लावायची जी पद्धत आहे ती अशी आहे. तर आम्ही असे रेष ओढून का नाही 4 बोटाच्या अंतरावर आहे असे हे टाकत आहेत, आम्ही थोडे बुचके टाकत आहेत. याचं कारण म्हणजे ज्यावेळेस धने उगतात त्यावेळेस त्याच्यामध्ये हवा खेळती राहते. हवा खेळती राहिल्यानंतर जे धन्याचे जुडका आहे तो मोठ्या प्रमाणात होतो आणि खराब होत नाही. पाणी जरी साचून राहिलं तरी तो खराब होत नाही. त्यामुळे आम्ही अशी पद्धत लावतात. पाहू शकतायत असं जवळपास 31 भरवरती किंवा असं 4-5 बोट अंतर सोडून आणि मध्ये असं 4-5 बोट अंतर सोडून अशा प्रकारे आम्ही लागवड करतो. आणि हे उगल्याच्या नंतर आहे ना फक्त एकच असं लावलेल्या जागा जे बुचका उपटून आहे का पेंडी करायची त्याची, म्हणजे एक जोडीचा जवळपास त्याचा होत आहे. विचार करा तुम्ही कुठे बसलात लावलेल्या जागा आहे काय हे असं असतं बायकाचं बरं का. मी कशासाठी बसलो होतो मित्रांनो, शूटिंगसाठी बसलो होतो, व्हिडिओसाठी बसलो होतो ना, तरी त्याला ते जमलं नाही. असंच असतं बायकांचं बरं का. नाही ना उकरत रे सोनाली, मी हळू पाय देतोय. गुगल आहे. तर मित्रांनो, आता मी पण सोनालीला काही लावू लागतोय, मदत करतोय. व्हिडिओ ब्लॉग कंटिन्यू नक्की पहा. तर मित्रांनो, आता पाहू शकतायत आता आम्ही कोथिंबीरवरला पाचरट काढू राहिलेलो आहेत. ही पहिले ती लावलेली होती ती उगलेली आहे, पाहू शकतायत. आणि आता हे उगल्यामुळे आता हे काढून टाकणार आहे त्याच्यावरती पाचरट. तर सोनाली आणि मी याच्यावरती आता पाचरट काढत आहेत. आणि हे पाचरट काढून आम्ही पलीकडे काही लावलेलं आहे त्याच्यावरती पाचरट टाकून द्यायचं.